बुलेटिनमध्ये आपण घेत असतो आतापर्यंतच्या 3 महत्त्वाच्या बातम्यांचा सखोल आढावा आणि सखोल विश्लेषणासोबत बुलेटिनच्या सुरुवातीलाच पहिली बातमी आहे ती म्हणजे अर्थातच आदित्य ठाकरे आणि बाळा नांदगावकरांनी घेतलेल्या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या भेटीसंदर्भातली। शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि मनसेचे नेते बाळा नांदगावकरांनी राज्य निवडणूक आयोगातल्या आयुक्तांची भेट घेतली। मतचोरीच्या मुद्द्यावरून निवडणूक आयुक्तांची ही भेट होती। अनेक वॉर्ड वेगवेगळ्या याद्यांमध्ये बदलले गेलेत आदित्य ठाकरेंनी असा आरोप केला। सत्ताधाऱ्यांचे वॉर्ड मात्र तसेच ठेवलेत। आदित्य ठाकरेंचा हा आरोप त्यांनी केलेला होता। ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने काल राज्य निवडणूक आयुक्तांच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि तेव्हा मतदार याद्यांमधला घोळ दुरुस्त करा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा आंदोलनाचा सुद्धा त्यांनी थेट इशारा दिलेला आहे। तेव्हा आपण पाहतोय की आताच्या या 3 महत्त्वाच्या बातम्या एका विंडोमध्ये आणि दुसऱ्या विंडोमध्ये आपण जे पाहतोय ते पंतप्रधान मोदी अयोध्येमध्ये पोहोचलेले आहेत। तिथे आज धर्मध्वजारोहण होणार आहे। प्रभू श्रीरामांचं मंदिर हे आता पूर्णत्वास आलेलं आहे। आणि याच संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्या सोबत असणार आहेत भाजपचे प्रवक्ते प्रदीप पेशकार हे आपल्या सोबत असणार आहे। स्वागत आहे सर तुमचं जय महाराष्ट्र मध्ये। नमस्कार नमस्कार। आणि त्यांच्या सोबतच असणार आहेत शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते सुनील मोदीजी सुद्धा आपल्या सोबत आहे। सुनीलजी तुमचे सुद्धा स्वागत आहे। नमस्कार। मी सर्वप्रथम प्रदीपजी तुमच्याकडे येतोय। आपण बघितलं असेल की मविया आता मतदार याद्यांमधला घोळ असेल किंवा वॉर्ड मधला आता नवा घोळ आता त्यांनी समोर आणलेला आहे। काल मनसेच्या नेत्यांनी आणि आदित्य ठाकरेंनी एक निवडणूक आयुक्तांची एक भेट घेतलेली होती। काय वाटतं एकंदरीत या भेटीमधून आणि या सगळ्या आरोपांमधून काय होऊ शकतं का निवडणुकीच्या काळामध्ये याच्यावरती काही तोडगा निघू शकतो का? खरं तर निवडणुकीच्या याद्यांमधला घोळ हा काही आज नाही आहे आणि एक राजकीय कार्यकर्ता म्हणून पक्ष आपण बाजूला जरी ठेवला तरी राजकीय कार्यकर्ता म्हणून आपण जर नीट विचार केला तर मागच्या अनेक निवडणुकांमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी ऑब्जेक्शन घेतलेले आहेत। म्हणजे फक्त कार्यकर्त्यांनी नाही तर मतदारांचे सुद्धा ऑब्जेक्शन आहेत। तर या मतदारांच्या ऑब्जेक्शन वर कुठलीच कारवाई होत नाही हा पूर्वानुभव आहे। निवडणुकीच्या SIR ला विरोध करायचा विरोधकांनी खरं तर SIR हे रुटीन प्रोसेस असायला हवी आहे। दरवर्षी 7 दिवसाची मुदत देतात। 7 दिवसामध्ये ते करेक्शन होत नाही आणि आमच्या फक्त राजकीय पक्षाच्याच कार्यकर्त्यांना बोलून उपयोग नाही आहे। तर जनतेला सुद्धा माझं आवाहन आहे की आपलं हे राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि राष्ट्रीय कर्तव्य करण्यासाठी जी काही जागरूकता दाखवण्याची गरज आहे ती जनतेने सुद्धा त्यावेळी दाखवण्याची आवश्यकता आहे। आज आरोप प्रत्यारोप हे बरोबर आहे। म्हणजे आता विरोधकांना ही संधी आहे फक्त बोलण्याची पण माझं त्यांच्याबद्दलचं यावेळी एकमत आहे की किमान त्यांनी संविधानिक व्यवस्थेबरोबर राहून ऑब्जेक्शन घेण्याची तसदी घेतली। नाही तर वोट चोरी नावाचं काहीतरी बागुलबा उभा करून रॅल्या काढा नंतर प्रेस कॉन्फरन्स करा याच्यापेक्षा ऑब्जेक्शन घेणं हे केव्हाही स्वागतार्ह आहे। पण पेशकारजी ऑब्जेक्शन घेणं हे स्वागतार्ह आहे असं तुम्ही म्हणताय पण याच ऑब्जेक्शन नंतर सुद्धा तुमच्याच पक्षातले लोक किंवा महायुतीमधले लोक मवियाच्या नेत्यांवरती सरसकट टीका करतात। केलीच पाहिजे ना पण ऑब्जेक्शन म्हणजे कसं आहे आता मुदत दिली ना काल आदित्यजींनी जे केलं ना ते स्वागतार्ह आहे हे म्हणालो मी। त्यातली कृती शब्द सोडून द्या त्यांच्या मनातला राग पण सोडून देऊ आपण परंतु कृती काय आहे की निवडणूक आयोगाकडे जायचं हे ऑब्जेक्शन साठीची विनंती अर्ज करायचा की बल्क चेंजेस जे आहे ते ऍक्सेप्ट करा। चांगला आहे ना विनंती केली पाहिजे। आमची पण विनंती आहे निवडणूक आयोगाला की हे जे काही वॉर्डाची फेररचना करताना जे मतदार या वॉर्डातून त्या वॉर्डात गेलेले आहेत ते काही कारण नाही ना। माझ्या घरातले वोट सुद्धा 4 पैकी 2 दुसऱ्या वॉर्डात आणि एक दुसऱ्या वॉर्डात असे म्हणजे 3 वॉर्ड मध्ये आम्हाला मतदान करायला लागणार आहे। हे कसं चालेल? त्यामुळे निवडणूक आयोगाने यावर अत्यंत चांगल्या प्रकारची व्यवस्था लावायला हवी आहे। हवं तर आम्हाला म्हणजे मवियानं जो आक्षेप घेतलेला होता मवियानं जो मुद्दा उपस्थित केला त्याला तुम्ही समर्थन करताय?
परत सांगतो, माझ्या तोंडी तुमचं वाक्य घालू नका. माझं वाक्य नाहीये पेशकारजी, मी तुम्ही ऐका बोला बोला. मवियाच्या सगळ्या कृतीला आमचा पाठिंबा असूच शकत नाही. बेसलेस एलिगेशन ते करतात, पण ज्या मतदारांची नावं इकडे तिकडे गेलेली आहेत ती दुरुस्त झाली पाहिजे. त्यासाठी वेळ कमी आहे, फक्त वेळ वाढवून दिला पाहिजे, यावर माझं समर्थन आहे. बर, आता सुनील मोदीजी, मी तुमच्याकडे येतोय. तुम्ही प्रदीप पेशकरांचं आता संपूर्ण विश्लेषण ऐकलं असेलच, आपण कसं पाहता त्यांच्या या विश्लेषणाकडे? नमस्कार. माझा मुद्दा जरा आपण समजून घ्यावा. काल आदित्यजी ठाकरे व बाळा नांदगावकर हे कुठल्या मुद्द्यावर भेटले? जो पूर्वीचा आमचा मुद्दा आहे की जो मतचोरीचा असेल, बोगस मताचा असेल वगैरे, तो काल मुद्दा नव्हता. जो मुंबईच्या प्रभाग रचनेची मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली, त्यामध्ये ज्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादीमध्ये हद्दीमध्ये नुसार ती मतदार यादी झालेली नाही. त्यात काय गोल झालाय? जे आम्हाला वाटतात किंवा जे आमचे लोक निवडून येतात अशा लोकांच्या हद्दीतली काही मतं इतर ठिकाणी हलवलेली आहेत. त्याच्यावर आम्ही रितसर अ आणि ब प्रमाणे फॉर्म भरून ते आम्ही आक्षेप घेतो. परंतु इतका घोळ आहे की जवळजवळ 140 मतदारसंघात प्रभागाचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलंय की 140 मतदारसंघांमध्ये मतदार हद्दीनुसार हे नोंदवले गेलेले नाहीत, प्रभागात आलेले नाहीत. आता माझं असं मत आहे की निवडणूक आयोगाला ही गोष्ट लक्षात येत नाही का? हद्द त्यांनीच तयार केली आहे. जीपीएस सिस्टीम आहे, त्या जीपीएस सिस्टीम प्रमाणे मार्क करून ते मतदार व्यवस्थित करावेत. हा घोळ करायचा, मग राजकीय पार्ट्यांनी पुढे यायचं, मग त्याच्यावर ऑब्जेक्शन घ्यायचं. आणि त्यामुळं आदित्यजींनी सांगितलं हा गोल जर काढायचा असेल तर तुम्ही तो गोल काढला पाहिजे हद्दीप्रमाणे, आणि आम्ही करतो, पण त्याच्यासाठी टाइम लिमिट जी 27 तारीख आहे ती थोडी वाढवून दिली पाहिजे. आणि जर ते तुम्ही केलं नाही, कारण काय कसं आहे, बॉर्डर इकडची तिकडं तिकडची इकडाशी 400 मतं झाली तर विनिंगला प्रॉब्लेम येतो ना. आणि हे निवडणूक आयोग आहे ना, हे मॅन्युप्युलेट निवडणूक आयोग आहे, हे नीट काम करत नाहीये. ते का करत नाही, कुणाच्या आदेशानं करतं मला माहित नाही. प्रभाग रचना ही काय विभाग पहिल्यांदाच झाली का? मतदार यादी पहिल्यांदाच झाली का? मग पूर्वी एवढ्या तक्रारी काय येत नव्हत्या आणि आत्ताच काय येतात? मी कोल्हापूरचंही उदाहरण देतो. काल कोल्हापूरमध्ये पण आम्ही निवेदन दिलंय. अख्खे 1200 मतदार इकडून तिकडे केलेले आहेत. हे नेमके गोळ का होतात? पूर्वी का होत नाही? मी नगरसेवक राहिलोय, 3 वेळा नगरसेवक राहिलोय, मी 3 वेळा यादी बघितली. त्यावेळी एवढा गोळ नाही. चुकून एक 10, 20, 30 मतांचं इकडे तिकडे व्हायचं. 1000, 1200, 2, 3 हजार मतं इकडची तिकडे होत आहेत. हे जाणून बोलून निवडणूक आयोग करताय आणि ते कुणाच्या इशाऱ्याने करताय मला माहित नाही. कुठला इशारा असेल तो तुम्हालाही लक्षात येईल. पण मला असं वाटतं निवडणूक आयोगानं आपली भूमिका नीट पार पाडली पाहिजे, अन्यथा आम्हाला याविषयी आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. हे उद्धवजी आदित्यजींनी सांगितलं, हे तुम्ही समजून घ्या. बरं पेशकारजी, आता सुनील मोदीजी असं म्हणतात की निवडणूक आयोगाच्या कामकाजावरती आमचा बोट होतं, आमचा आरोप त्यांच्यावरती होता, आणि आता त्यांनी जे विश्लेषण केलं होतं, त्यांनी जे मुद्देसूद विश्लेषण केलं होतं त्याच्यावरती आपली प्रतिक्रिया? नाही, मुद्देसूद तर केलंय त्यांनी, हे बरोबर आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर केलं की इथून तिथून सरसगट राजकीय पक्षाला, सत्ताधारी पक्षाला दोषी ठरवणं हे विरोधी पक्षाचं काम आहे. परंतु संविधानावर विश्वास, संविधानिक संस्थांवर विश्वास ही प्राथमिकता असली पाहिजे. ही मागणी बरोबर आहे एवढंच मी म्हणालो. त्यांचा हेतू शुद्ध नाही आहे. हेतू काय आहे तर त्या आडून सगळं भाजपवर खापर फोडायचं, सत्ताधारी पक्षावर खापर फोडायचं, हे योग्य नाही आहे. निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे. यांच्या कुठल्याच संविधानिक संस्थांवर विश्वास जर नसेल मवियाचा, तर आपण काय त्याला करणार आहे? देव त्यांना. खरं पेशकारजी, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो.